ही जी काय आता निकोप स्पर्धा ज्ञानार्जनासाठी सुरू झालेली आहे त्याबद्दल सुद्धा मला विशेष आनंद होतोय, जेणेकरून वेगवेगळ्या संघटनांनी कायद्याच्या विविध विषयांवर अनुभवी वकिलांकडून नवीन वकिलांना काहीतरी मार्गदर्शन मिळावं म्हणून जे काही प्रामाणिक प्रयत्न सुरू केले त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे अभिनंदन करतो। मित्रांनो, मुळातच आजची सुरुवात करताना या तीनही कायद्यांचा कोणताही पाऊल तुमच्यापैकी कोणीही करू नका अशी विनंती मी करतो। काहीही बदललेलं नाही, जे जुनं आहे तेच चालू आहे, फक्त त्याचं सुसूत्रीकरण झालेलं आहे आणि कालांतराने पूर्वीचे जे कायदे होते त्यावेळेला जी परिस्थिती होती, पण ती सामाजिक असेल किंवा अन्य प्रकारची परिस्थिती होती, वैज्ञानिक परिस्थिती होती, ती बदलल्यामुळे नाईलाज म्हणून कायद्यात बदल करून अमेंडमेंट करून कायदे दुरुस्त करण्यापेक्षा एक नवीन कायद्याचा संचच आपण लोकांसमोर ठेवूया या भावनेने भारत सरकारने हे तिन्ही कायदे मंजूर करून घेतलेले आहेत। त्यामुळे आपण जे पेपरात वाचतोय, समाज माध्यमावर वाचतोय, आपण स्वतःचे जे अनुभव किंवा आपण स्वतःची मतं जी बनवतोय ती थोडी बाजूला ठेवूया। मुळातच या कायद्याची जरुरी का निर्माण झाली तर मित्रांनो, 1860 हे वर्ष जरा लक्षात घ्या। आपल्याकडे वसाहतवाद सुरू झाला होता, साम्राज्यवाद सुरू झाला होता। भारताला 5 ते 10 हजार वर्षाचा ज्ञात इतिहास आहे। भारतामध्ये समाज रचना ही वेदांवर आधारित, उपनिषदांवर आधारित पूर्वीपासून होती। त्याच्यामध्ये जीवनमान कसं असावं, समाज राजकारण कसं असावं, सामाजिक न्याय कसा मिळावा हे सर्व त्यामध्ये होतं आणि सातत्याने ते निर्णय साम्राज्यात आपण पाळत आलेलो आहोत। ज्यांची ज्यांची साम्राज्य आली त्यांचे त्यांचे कायदे आले, जीवन पद्धती आली। त्यामुळे भारतात